नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण कोबीचा पराठा बघणार आहोत। तर काही जणांची अशी तक्रार असते की कोबीचा पराठा आणि कोबी मंचुरियन दोन्ही सेमच लागतं। तर कोबीचा पराठा वेगळा करण्यासाठी काय करायचं? तर मंडळी, इथे मी कोबीचा पराठा करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला सांगते मी साहित्य काय घेतलेलं आहे। तर पहिल्यांदा आपण कणिक मळून घेऊया। तर इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडी अर्धा चमचा कसुरी मेथी ॲड केलेली आहे। तर अर्धा चमचा ओवा ॲड केलेला आहे क्रश करून, आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे, आणि याच्यामध्ये पाणी मिसळून कणिक आपल्याला घट्ट अशी मळून घ्यायची आहे। तर आता आपण कोबीचं सारण करायला पराठ्यासाठी तयार करूया। तर इथे मी अर्धा कोबी किसून घेतलेला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, आणि आता कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जिरं आणि आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे। तेल आपल्याला एकदम किंचित ॲड करायचं आहे, जास्त तेल ॲड करायचं नाही, नाहीतर आधीच कोबी ओला असतो आणि तेल ॲड केलं की तो जास्त पचपचित होणार, आणि मग ते पीठ आपण जे कणकेचा गोळा घेणार त्यातून ते बाहेर येणार सारण सगळं। त्यामुळं थोडंसंच तेल वापरायचं आहे। त्याच्यानंतर इथे मी हळद ॲड केलेली आहे, आणि ते सगळं मिक्स करून जो आपण किसून कोबी घेतलेला होता तो कोबी ॲड केलेला आहे। आणि कोबी मी किसून घेतल्यानंतर त्यातलं पाणी पूर्णपणे पिळून घेतलेलं आहे, त्यामुळे तो शिजून एकदम छान असा फडफडीत देखील होतो। त्याच्यानंतर इथे मी फक्त जिरेपूड ॲड केलेली आहे, आणि थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे। बाकीचं काहीही आपल्याला ॲड करायचं नाही, हे 2च मसाले ॲड करायचे आहेत, आणि हे व्यवस्थित परतून घेऊन याच्यामध्ये आपल्याला रेड चिली पावडर ॲड करायची आहे कलरसाठी। तुम्ही तिखटसाठी पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची देखील ॲड करू शकता, पण मी ॲड केलेली नाही कारण माझी लहान मुली खाणार होत्या म्हणून मी ॲड केलेली नाही। तर आता हे परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही। जर मीठ टाकलं तर कोबीला पाणी सुटेल, त्यामुळे मीठ आपल्याला लगेच टाकायचं नाही। आपण मीठ कोबी एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर मीठ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून कोबीला पाणी सुटणार नाही। तर याच्यावर झाकण न ठेवताच कोबी आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे, आणि सतत त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून कोबीला पाणी सुटणार नाही। आणि कोबी मंद आचेवर शिजवायचा नाही, तर फुल गॅसवर शिजवायचा आहे, आणि त्याला सतत हलवत राहायचं जेणेकरून तो खाली लागणार नाही। तर आता आपला कोबी छान असा शिजून झालेला आहे, आणि आता हा पण मी थंड करायसाठी ठेवलेला आहे। थंड करून झाल्यानंतर 5 मिनिटांमध्ये थंड झाला, आणि त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे, आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तर आता इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे मीठ आपण जे ॲड केलं होतं ते, आणि इथे आता मी जे आपण कणिक मळलेली होती त्याचे गोळे करायचे आहेत, आणि छान असं लाटून घ्यायचं आहे। पहिल्यांदा गोळा छोटासाच लाटून घ्यायचा आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरायचे आहे। आणि असे थोडंसं लाटून झाल्यानंतर आपण जे कोबीचं सारण केलेलं होतं ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत, भरणार आहोत। आणि सारण असं भरायचं, आपण जसं मोदकामध्ये सारण भरलं जातं तसं याच्यामध्ये भरायचं आहे, आणि याला अशा व्यवस्थित गोल करून पूर्ण असं सारण भरून घ्यायचं आहे। आणि सारण असं तुम्ही छोटीशी पोळी लाटून जर त्याच्यामध्ये सारण भरलं तर सारण जास्त प्रमाणामध्ये बसतं, त्यामुळे अशा प्रकारे पहिला छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे, आणि नंतर त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे, आणि सगळ्या साईडनी गोल करून त्याला असं वरची बाजू त्याची पॅक करायची आहे। आणि याला आता आपण पिठामध्ये बुडवून छान असा याचा पराठा लाटून घेऊयात। पराठा लाटून घेण्या अगोदर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, जेणेकरून आपला पराठा लाटून होईपर्यंत तवा गरम होईल। आणि इथे एकदम हलक्या हाताने मी पराठा लाटत आहे, पराठ्याचा गोळा लाटत आहे, आणि आता लाटून झालेला आहे, आणि आता आपण तो शेकून घेऊया।
मंडळी, तुम्ही अशा प्रकारे कोबीचा पराठा नक्की करून पहा. तुम्हाला अजिबात कोबी मंचुरियनगत लागणार नाही. एकदम वेगळा डिफरंट लागेल आणि एकदम छान लागेल. कोबीचाच लागणार, तो काय वेगळा लागणार नाही. पण कोबी मंचुरियनची टेस्ट आणि पराठ्याची टेस्ट याच्यामध्ये फरक असतो. जर तुम्ही कोबी मंचुरियनसारखाच जर पराठा केलात तर मग कोबी मंचुरियन खाल्लेलं काय वाईट आहे. त्यामुळे थोडासा तरी टेस्टमध्ये डिफरंट आलाच पाहिजे. तर अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला देखील ही रेसिपी आवडेल. तर मंडळी, अशा प्रकारे कोबीचा पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या प्रीताज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.